महाविकास आघाडीच्या वतीनं आज हिंगोली शहरामधून आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसह विविध मागण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये अनेक मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। एकंदरीतच विविध मागण्यासाठी जो आहे ते हा मोर्चा आहे आणि सगळे मोर्चेकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यासह अनेक नेते जे आहेत ते याच्यामध्ये काय मागण्या घेऊन मोर्चा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे यासाठी मोर्चा काढला। त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण सुद्धा मिळालंच पाहिजे आणि जे काही आता खताच्या औषधीच्या किमती वाढलेल्या आहेत त्या खताच्या औषधीच्या किमती कमी झाल्या पाहिजे। उत्पन्नाच्या खर्चाच्या आधारावर या ठिकाणी शेतमालाला भाव मिळाला पाहिजे। जे काही या ठिकाणी यासह विविध शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामुळे यूएम हटावची ही मागणी करण्यात आलेली आहे। शिवसेनेत काय मागणी घेऊन प्रमुख मागणी काय असते? या ठिकाणी खराबाला आधी यूएम मशीन हटवायला पाहिजेत कारण सर्व ही हुकुमशाहीचं राज्य चालू आहे। आपण आज महाराष्ट्रात उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत महाराष्ट्र कोण्या दिशेला जात आहे। जर पोलीस स्टेशनमध्ये जर गोळीबार होत असेल तर जनतेने जगायचं कसं? आज या पूर्ण या शासनकर्त्यावर यांची हुकुमशाही चालू आहे। यामुळं सर्वप्रथम यूएम हटवला पाहिजेत। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजेत। आज शेतकऱ्यांचा रोजचा हजार मरणात जीवन जगून जगत आहेत त्यामुळे शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। शेतकऱ्यांचे जे रानडुकरं निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी म्हणायची का शेतकऱ्याची क्यू आता चालू तुम्हाला? नाही आत्तापर्यंत जवळपास आम्ही 2-3 वर्ष लढत आहे। याच्या आधी मी 14 दिवस उपोषण केलं। या आधी मी जवळपास 10 मोर्चे काढले। हे आपलं बोलणं चुकीचं आहे पूर्ण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।